नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आता आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। वसुंधरा आणि भास्करने मिळून जीवाला पूर्णपणे अडकवलंय। त्याचमुळे आता नंदिनी आणि जीवाच्या नात्यामध्ये खूप मोठा दुरावा निर्माण झाला आहे। तर यापुढे जीवा आता मोठा निर्णय घेतो। तो नंदिनीसाठी एक लेटर लिहितो आणि त्या लेटरमध्ये आता त्याने लिहिलेलं असतं की जोपर्यंत नंदिनी मी तुला आनंद निवास नाही मिळवून देत मी घरी परत येणार नाही। तर जीवाने आता मोठं प्रण घेत घर सोडलं आहे। त्यामुळे नंदिनी ती चिठ्ठी वाचल्यानंतर तिला मोठा धक्काच बसतो। तर जीवा आता या प्रकरणाच्या खोलपर्यंत पोहोचतो आणि त्याला कळते की भास्करसोबत वसुंधराही मिळाली आहे। त्याला नंदिनीचे बोल आठवत असतात की ती आम्हाला सांगत होती की भास्कर काका विश्वासाच्या लायकीचे नाही आहेत, पण आपण त्यांच्यावरच विश्वास ठेवला। तर मिथुन काकासोबत मिळून आता जीवा असं काय करतो की भास्करला त्याची चूक कळते आणि तो सगळ्यांसमोर हे कबूल करतो की या जीवाची काहीही चूक नाही आहे, मी फसवून त्याची सही घेतली होती। आणि अखेर सगळं काही नीट करून जीवा नंदिनीला तिचा आनंद निवास गिफ्ट म्हणून परत करतो। तर यावेळेस जीवा नंदिनीशी काही बोलत नाही, कारण जीवाच्या वाईट काळामध्ये नंदिनीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही। जीवा आता तळतळीने सांगत होता की माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही आहे, तरीही नंदिनीने त्याच्यावर विश्वास न ठेवता त्यालाच आरोपी ठरवलं।